मुंबईतील होर्डिंग्सच्या घटनेनंतर सरकारच्या आदेशावरून अमरावती मनपानेही होर्डिंग्स हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे। मात्र प्रशासनाला पुन्हा आरोपांचा सामना करावा लागत असल्यानं 8 दिवसांपासून सुरू झालेल्या या कारवाईत फक्त 33 होर्डिंग्स काढण्यात आले आहे। यापूर्वी 70 होर्डिंग्स काढण्यात आले होते। काढलेल्या अनधिकृत होर्डिंग्सची एकूण संख्या 100 वर थांबली आहे। घाटकोपर इथं झालेल्या घटनेची पुनरावृत्ती अमरावतीत होऊ नये याकरिता महापालिका क्षेत्रात लावलेले अधिकृत आणि अनधिकृत सर्वच होर्डिंग काढण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले। शहरात 237 होर्डिंग्स असले तरी त्यापैकी 150 पेक्षा अधिक होर्डिंग्स अधिकृत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं। अधिकृत होर्डिंग्सला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्यानं बांधकाम विभागानं त्या प्रस्तावांना निकाली काढण्याची कारवाई सुरू केली आहे। होर्डिंग्सची संख्या अधिक असल्यानं प्रशासनातर्फे कारवाईची गती वाढवणं आवश्यक असलं तरी मनुष्यबळाअभावी प्रशासनाचे हात बांधले गेले आहे। तर दुसरीकडे होर्डिंग्स काढताना देखील संबंधित व्यक्तींकडून प्रशासनावर चुकीची कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे। महापालिका प्रशासनानं सुरू केलेल्या या कारवाईवर राजनीती हावी होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे। दरम्यान 8 दिवसात बस स्टँड रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बडनेरा रोड, दस्तूर नगर, यशोदा नगर इथं कारवाई करण्यात आली। गोपाल नगर चौकात होर्डिंग काढताना प्रशासनासोबत हुज्जत करण्यात आली। त्या होर्डिंग्सवरील बॅनर जरी हटवण्यात आले असले तरी लोखंडी ढाचा तसाच उभा आहे। दस्तूर नगर चौकात PWDचे एक जुने होर्डिंग आहे, ते हटवण्यासंदर्भात विभागाला कळवण्यात आल्याची माहिती आहे।